नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, तुम्हाला सायकल चालवायला आवडते का? आणि तुम्ही सायकल चालवायला शिकलात का? नसाल शिकले तर शिका. खूप छान असतं सायकल चालवणं. जेव्हा तुम्ही शिकाल, तेव्हा तुम्हाला ती धमाल कळेल. बरं, त्याआधी गोष्ट नक्की ऐका हं पण. तुमच्यासारखीच कल्पना सुद्धा सायकल चालवायला शिकते आहे. पण ते इतकं सोपं नाहीये तिच्यासाठी. ती पुन्हा पुन्हा पडते. तिला लागत सुद्धा राहतं. शेवटी ती सायकल चालवायला शिकते का? की ती आपला प्रयत्न सोडून देते? ऐकूया गोष्ट. कल्पनाची सायकल ही गोष्ट लिहिली आहे सौम्या राजेंद्र यांनी. चित्र काढली आहे काबिनी अमीन यांनी. मराठी अनुवाद केला आहे सरस्वती नाईक यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी विवर कम्युनिटी यांनी. लायसन्स्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. या गोष्टीची वाचन पातळी आहे 2. का बरं देऊन टाकली असेल त्या लोकांनी हिला? कल्पनाने आश्चर्याने विचारलं. तिच्या अम्माने कामावरून घरी येताना एक नवी कोरी दिसणारी सायकल आणली होती. कल्पना त्याच्याबद्दलच तिच्या आईला विचारत होती. त्यांनी का दिली ही सायकल मला? कल्पना सायकलकडे पाहतच होती. अम्माने खांदे उडवत म्हटलं, त्यांच्या मुलीला दुसरी नवीन सायकल आणली आहे. म्हणजे आता ती सायकल माझी? कल्पनाने आश्चर्याने विचारलं. अम्मा हसून म्हणाली, हो हो, तुझीच. कल्पना सायकलवर बसायला लागली आणि धडामकन पडली. प्रभू हसू लागला. अगं, तुला तोल साधायला जमत नाहीये. आधी तुला सायकल चालवायला नीट शिकायला हवं, तो म्हणाला. मग मला शिकवणार आहे. कल्पनाने त्याला रिक्वेस्ट केली, विनवलं त्याला. मग रोज शाळा सुटल्यावर संध्याकाळी ते दोघं बंगला रोडवर जाऊ लागले. तिथे जास्त रहदारी नसायची. फक्त अंगणात मोठी कुत्री असलेली मोठमोठी घरं तेवढी तिथे होती. सो she asked him, requested him that she wanted to learn this riding the bike, and he agreed to it. And after school, she went there in a place where there was not too much of crowd, and they learned the cycle over there. She learned the cycle with Prabhu. I think Prabhu is her elder brother. जवळपासची सगळी मुलं तिथेच खेळायला जायची. पहिल्याच दिवशी कल्पनाला सायकल चालवण्याची घाई झाली होती. पण पुन्हा धडाम. बिचारी कल्पना सारखी धडपडायची. सायकल शिकायची तिला भारी घाई झाली होती आणि ती सारखी पडत होती. ती रस्त्यावर आपटली. गुडघ्याला चांगलंच खरचटल्यामुळे त्यांची आगाग होत होती. It was so badly hurt. Her knees were hurt and they were burning with pain. But she did not wanted to cry in front of everyone. त्यामुळे रडू दाबून ठेवायचा तिने प्रयत्न केला. But she couldn't. And she just cried slowly and went home. तिला तसं रस्त्यावर पडलेलं पाहून मुलं मोठ्याने हसू लागली. रागाने तिचे कान लाल झाले. It is so sad to see that kids were laughing on her. तुमच्यासोबत असं होतं का? वाईट वाटतं ना? But it's okay. तुम्ही स्ट्रॉंग राहायचं आणि ब्रेव राहायचं. कल्पना पण कशीबशी उठली आणि तिने सायकल तिथेच टाकून दिली आणि धावत घरी गेली. प्रभूने नंतर मित्रांशी खेळून झाल्यावर सायकल घरी आणली. तोवर सूर्य मावळून गेला होता. It was almost night time when he went back home after playtime. आप्पाही आपलं मेकॅनिकचं काम करून घरी परत आले होते. Her father was a mechanic, that is what they are telling. And after finishing all his work, he came back home. तुझा स्कर्ट कसा फाटला?
कल्पनाचा अवतार पाहताच अम्माने तिला विचारलं. Obviously, her mom saw her that her clothes were not in a good shape, so she asked her, "What happened?" मी सायकलवरून पडले, कल्पनाने मुसमुसत सांगितलं. ते ऐकून अम्माने मोठ्याने सुस्कारा सोडला. Just like your mom gets tired of telling you. Oh no, her mom said. Why don't you give it a slow try? Why are you so eager? असं तिची आई तिला सांगायचा प्रयत्न करत होती. आज कल्पनाच्या सायकल चालवण्याचा सरावाचा 7वा दिवस होता. This was her 7th day of learning her bicycle. आणि अजूनही तिला सायकल चालवणं जमलेलं नव्हतं. It was not that easy for her, but she was very persistent. तिची उंची सायकल चालवायला कमी पडेल. That is what her brother told her. Her brother said that her height is less for that bicycle. It was not made for her height. She needed to be taller. त्या रात्री कल्पनाने आम्हाला पेलाभर दूध मागितलं. दूध पिणाऱ्या मुलामुलींची उंची भराभर वाढते असं तिच्या शाळेतल्या ताईंनी सांगितलं आहे. तसं पाहिलं तर कल्पना दुसरी बच्या वर्गामध्ये उंचीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर होती. She was not that short, but still, since her teacher told that kids who drink milk grow really fast, they become taller. So she drank milk. तिला व्हीनस विलियम्स सारखं उंच व्हायचं होतं. She did not know much about tennis, but she knew Venus Williams because her brother Prabhu was a big fan of tennis and he told her about Venus Williams. किती ताकदवान आहे ती, कल्पना म्हणाली होती. कल्पना तिच्यासारखी ताकदवान झाली असती तर तिला कुणाचीच भीती वाटली नसती. आज कल्पनाने झोपण्याआधी प्रार्थना केली. एरवी मात्र ती कधीच प्रार्थना करत नसे. So when you are in trouble or when you want to achieve something, whom do you remember the first? Yes, your favorite God. And then what do? You pray. You pray to God and tell God to help you, right? Yes, that's what Kalpana in this story did. She prayed to God that night. She never did that before. This was the first time that she was in such a situation that she needed help from everyone and anyone. And that's why she was trying to become like Venus Williams. She was trying to become strong like her. She was drinking milk. She also prayed to God. So this was a new Kalpana that everyone was seeing in her house. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपण सायकल व्यवस्थित चालवूच असा तिला ठाम विश्वास होता. तिने केसांना आपली लाल रंगाची लकी क्लिपसुद्धा लावली होती. माझ्या सायकलला नुसतं एकदा ढकल आणि मला दे सोडून, तिने प्रभूला सांगितलं. त्याने अगदी तसंच केलं. कल्पनाने डोळे मिटून घेतले आणि ती पेडल शोधण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या कानात वारं शिरायला लागलं. सायकल रस्त्यावर डगमगायला लागली आणि ओ माय गॉड, शी फेल डाऊन बॅड. धडाम. कल्पना पुन्हा पडली. ती इतकी वाईट पडली आत्ता की तिला श्वास सुद्धा घेता येत नव्हता. शी जस्ट लॉस्ट हर कॉन्शियसनेस. ते पाहून सगळे घाबरून गप्प झाले. कुणीही हसत नव्हतं. एरवी सगळे जे कोणी फिदी हसायला लागायचे ते लोक सुद्धा चुपचाप उभे होते. चिडी चूप. कल्पनाला तपासणारे डॉक्टर खूपच कडक होते. अगदी तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकांसारखेच. So her parents had to call a doctor for her. It was that bad fall. कल्पनाच्या पायाला चांगलीच दुखापत झालेली आहे असं त्यांनी सांगितलं. She was badly bruised on her legs. She got bruises as well as
She was hurt on her legs. There was a little bit of blood coming out and her knees were hurt. ते म्हणाले, पाय बरा होईपर्यंत तुला खूप काळजी घ्यावी लागेल. त्यांनी अम्माकडे औषधांची एक लांब लचक यादी दिली. जखमा भरून आल्याशिवाय तू अजिबात सायकल चालवायची नाहीस. अम्माने कल्पनाला सक्त ताकीद दिली. तिनेही होकारार्थी मान डोलावली. So her mom was really scared and worried. So she told Kalpana not to ride the bike until she is completely recovered from this injury. पण तरीही तू सायकलवर बसू शकतेस, प्रभू म्हणाला. Her elder brother said she can sit on the cycle. She asked, how come? There was no carrier before, so we have put one. That is what they did. For Kalpana to not miss her cycle when she was injured, her dad and her brother made sure that she doesn't have to just sit and not enjoy the cycle ride. She can sit behind and somebody will ride the bike for her. So, in your life or when you try something and you are not successful immediately, what you should do? You should not give up. That is what the story is about. कल्पना सायकलवरून पडली खरी, पण म्हणून काय झालं? एखाद्या गोष्टीत तुम्हाला यश मिळालं नाही तरी सगळेजण तुम्हाला प्रयत्न करत राहा असं सांगतात. ते असं का बरं सांगत असतात? कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करताना तुम्हाला कितीतरी अनपेक्षित प्रसंगांना सामोरं जावं लागतं. असे प्रसंग तुम्हाला स्वतःविषयी वेगळंच काहीतरी नवं शिकवून जातात. कल्पना जर पहिल्याच दिवशी सायकल चालवायला शिकली असती तर तिला आपला निर्धार किती पक्का आहे हे कधीच कळलं नसतं. तिच्या घरच्यांनाही तिच्याबद्दल हा गुण कळला नसता. कल्पना खूप खूप दूध पिऊन उंच आणि ताकदवान होईल तेव्हा कदाचित तिला आपण सायकलवरून पडलो होतो त्या दिवसाची आठवण होईल. बहुधा तेव्हा ती कुठली तरी कठीण परीक्षा देत असेल किंवा गिर्यारोहण म्हणजे उंच पर्वत चढण्याचा प्रयत्नही करत असेल. कदाचित ती तेव्हा केक बनवत असेल किंवा जंगलात वाघाचा फोटो काढण्याचा प्रयत्न करत असेल. अशा वेळी बहुधा कल्पना निराश न होता आणखी प्रयत्न करण्याचा मनाशी निर्धार करेल. त्या दिवशी सायकल शिकताना सोबतच ती कुठला धडा शिकली होती याची तिला आठवण होईल. So, the earlier you learn to be persistent and to be resilient, the better. What does that mean? You never give up on something that you are not able to achieve in a short amount of time. That makes you patient, resilient, persistent, brave, strong, and many more things you get to learn from such situations. So, failure is not just failing, it is teaching you many, many things in life. So, when you fail, do not give up, do not stop trying, and do not stop what you really want to achieve in life. That is what this story was about. All right, good luck with anything that you want to achieve, but in a good way.